हॅलो सर, वेलकम. खूप छान वाटलं तुम्ही आले इंटरव्ह्यू द्यायला पण. आणि तुम्ही सांगा, तुम्हाला कसं वाटलं लातूरमध्ये पहिल्यांदा हा शॉर्ट फिल्म फेस्टिवल होतंय? पहिली गोष्ट तर मला खूप आवडलं की पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्ट फिल्म फेस्टिवल होते. आम्ही ऑलरेडी मी आणि तुमचे स्वप्नील सर आम्ही एक शॉर्ट फिल्म केली होती अच्छा. 2016 मध्ये, हम्म, आणि ती घेऊन आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो होतो. म्हणजे औरंगाबाद असेल, मुंबई असेल, हम्म, एका इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलला आम्ही पाठवली पण होती. हम्म, तर तेव्हा आमच्या लक्षात आलं की बाबा आपल्या लातूरमध्ये असं काही नाही आहे. औरंगाबादमध्ये आहे, हम्म, पण औरंगाबादचा थोडा विषय आपल्याशी जुळत नाही. हम्म, औरंगाबादचं शहर मोठं आहे, त्यांचा रीच मोठा आहे, हम्म, आणि मुंबई पुण्याची लोक औरंगाबादला थोडंसं प्रिफर करतात हम्म, आपल्यापेक्षा. हम्म. त्यामुळे मग इथं जेव्हा ते परवा मला ते कळलं की बाबा आपल्या इथं होतंय, तर मला भयंकर आनंद झाला. हम्म, आणि त्यांनी म्हणजे मागच्या वेळेस आपला इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल झाला होता, हम्म, तर त्यावेळेस त्यांनी म्हणले होते की आपण लातूर जिल्ह्यातल्या दिग्दर्शकांसाठीचा एक फेस्टिवल ठेवतोय, हा, फक्त त्यांच्यापुरता. रिस्ट्रिक्टेड होता तो, हा, हा. इट्स ओके. पण मग त्यांनी आता तो बहुतेक एक्सपांड केलाय, कारण आता मी हम्म, जे फिल्म बघितल्या हा, कालपासून त्यामध्ये मला एकतर भरपूर बघायला मिळाल्या. काही काय म्हणतात त्याला, डिप्लोमा फिल्म्स आहेत, हम्म, काही असेच हौशी लोक आहेत जे आमच्यासारखे होते. ते हम्म, काही डॉक्युमेंटरीज छान होत्या, व्हिडिओ हम्म, सॉन्ग पण छान होते, हम्म, आणि एकूण म्हणजे कंटेंट मला चांगला वाटला. हा, म्हणजे आता थोडेसे काही काय म्हणतात त्याला पर्सनल गोष्टी आहेत की ज्या मला नाही पटलेल्या आहेत. म्हणजे अच्छा. ॲज अ फिल्म काय म्हणूयात, मी क्रिटिक म्हणून पण काम केलंय, आणि ओके, ॲज अ फिल्म एन्थुझियास्ट म्हणून पण म्हणूयात आपण. ओके, ओके. तर थोड्याशा मी तसं बोललोय स्वप्नीलला की काय नाही आवडलं वगैरे, पण अच्छा. ते आपण मला आता पब्लिकली नाही हा, सांगितलेलं हा, बरं. त्याचं कारण असं की एकतर आपल्या इथं तसा आपल्या इथं प्रयत्न झाला नव्हता पूर्वी. हा. म्हणजे छोट्या मोठ्या प्रमाणात झालेले हम्म, आहेत, पण आता ज्यापर्यंत अरेंजमेंट केलेली हम्म, आहे एकूणच सगळं, हा. तर ते खूपच छान आहे. मला ते खूप आवडलं. खूप आवडलं. खूप खूप म्हणजे खरंच, म्हणजे आम्ही ह्या गोष्टीसाठी अगदी म्हणजे आता तुम्हाला नाही माहिती, मी ह्याच कॉलेजचा विद्यार्थी आहे, हा, दयानंद हा, कॉलेजचा. हा, तर तेव्हापासून आम्ही बघत होतो की आपल्या इथे फिल्म रिलेटेड म्हणजे इतर फिल्म्स हा, आपण हा. आता ह्याच्या बघतो, पुष्पासारख्या फिल्म्स बघतो आपण, ते कमर्शियल आपल्या फिल्म्स. कमर्शियल हा. फिल्म्स. पण हा जो एक्सपोजर आहे, हा हम्म, एक्सपोजर नव्हता. हा, मग हा, त्यासाठी मुंबईला जा, पुण्याला हा, जा, हा. गोव्याला जा, हम्म, मग ते आपल्यासारख्या लातूर सारख्या ठिकाणी ते हा, परवडेबल नाहीये. म्हणजे ते हा, शक्यच नाही, हा. जाणं येणं वगैरे, ते बऱ्याच बरोबर. गोष्टी आहेत त्या, हम्म, आणि ते प्रत्येक वेळेस शक्य नाही. म्हणून हम्म, मग उलट ते आता अभिजात सुरू झाली, आणि सुरुवातीच्या अभिजात जेव्हा होती हम्म, एक 20 वर्षापूर्वी, हा. तेव्हा आपण ते फिल्म्स दाखवायच्या, पण ते इतक्या प्रमाणात नव्हतं. अच्छा. पर्सनल फिल्म्स असतात. आता अमोल पालेकरांची वगैरे फिल्म हा, त्यांनी हा, दाखवली होती, हा, अजून हा, बऱ्याच फिल्म्स होत्या, हा. आणि ते पण असेच घ्यायचे. पण हम्म, हा एकूण जो एक वेगळा माहोल आहे. हम्म, परत आता तुमच्या जनरेशन मधली मुलं खूप हम्म, आलेली आहेत, हा, हा, आमच्या जनरेशनचे आम्ही आहोत, आणि हम्म, आमच्या पूर्वीचे आहेत. मग हे हम्म, सगळं बघून फार मस्त वाटतंय. हा, हा. हा, असं कधी कधी थोडंसं मला आता 2 दिवस झालं असं वाटतं की आपल्यालाच का हा, नव्हतं. हा, ठीक आहे, वाटतं ज्यावेळेस वाटतं. आम्ही कॉलेजला होतो, तेव्हा आम्हाला काय नाही. जोश होता, आम्हाला बघायचं होतं हा, सगळं, हा, पण त्यावेळेस का नव्हतं. हा, पण बरोबर. ठीक आहे, इट्स ओके. हा, उलट आता मी तर अजून छान गोष्ट हा, आहे. हा, आणि काय म्हणतात त्याला, आपले जे ज्युरी आहेत, हा, पठारे सर आहेत, ते ओळख आहेत, हा, विनोद कांबळे आहेत, हा, तर अशी लोक इथे येतात, हे पण एक चांगलं आहे. कारण त्याचं कारण असं आहे की जनरली काय झालंय की मराठवाड्यामध्ये थोडासा या गोष्टी करता आपण काय म्हणूयात, सिनियर रसिकांमध्ये तितकीशी उत्सुकता नव्हती हा, की आपण हा, काहीतरी असं अरेंज करायला हा, पाहिजे, हा, आणि ही गोष्ट लोकांना दाखवायला पाहिजे. इथं बघणारे खूप आहेत. हा, म्हणजे तुम्ही तुम्ही माहित नाही, आता इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल झाला आपला हा, हा. जानेवारीमध्ये, त्यावेळेस भरपूर लोक आली होती हम्म, बघायला, सगळ्यांना खूप छान वाटलं. हम्म, पण अरेंज करणे, इव्हेंट मॅनेज करणे, या गोष्टी नव्हत्या, आणि हा, त्या सुद्धा झालेल्या आहेत. हा, हा. आणि हे असंच चालू राहावं ही फार मोठी इच्छा आहे. म्हणजे येस. दरवर्षी हा, आपल्याला, आता 2 दिवस झाला तो करायची, 4 दिवसाचा हा, करा हा, हा, तुम्ही, कारण 2 दिवसाच्या फिल्म मध्ये खूप काय म्हणतात त्याला, हा. टाईट शेड्यूल होतं. शेड्यूल हा, टाईट आहे, हा, फिल्म्स खूप आहेत. हा, हा. आणि मग बाकी मी बोलणार नाही निगेटिव्ह, कारण आपण नको आहेत बोलायला. ओके, हा, ओके सर. चालेल. ठीक आहे. हा, आणि वन वर्ड फॉर अभिजात तुम्ही काय बोलणार? मी अभिजातसाठी काय बोलू आता. वन वर्ड. वन वर्ड म्हणजे नाही, शक्य मला नाही वन नाही वर्ड नाही नाही, मध्ये. वन वर्ड मध्ये शक्य नाही, कारण मी स्वतः अभिजातच्या सुरुवातीपासून हा, आहे, हा, आणि मला त्यांचं पूर्ण बॅकग्राऊंड माहिती आहे. म्हणून मी एका शब्दामध्ये फार अवघड आहे, हा. पण तरी म्हणेल वंडरफुल. ओके, थँक्यू सो मच सर. खूप ओके छान वाटलं ओके, तुमच्यासोबत थँक्स इंटरॅक्ट थँक्स. करून.